नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शॉर्टकटमध्ये म ची व्यंजन संधी कशी ओळखायची ती बघणार आहोत. म ची व्यंजन संधी ओळखताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म असेल आणि त्यापुढे कोणताही स्वर आला असेल तर तो स्वर म मध्ये मिसळून संधी होते, त्याला म्हणतो आपण म ची व्यंजन संधी. जसं आपण बघितलं बघा, सम प्लस आप्त म या व्यंजनापुढे आ हा स्वर आला तर हा आ स्वर या म मध्ये मिसळतो आणि संधी होते समाप्त. बघा, सम प्लस आचार म या व्यंजनापुढे आ हा स्वर आला तर हा आ मागील म मध्ये मिसळतो आणि संधी होते समाचार. म्हणजे म पुढे कोणताही स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. आणि दुसरा नियम आहे, म पुढे कोणतंही व्यंजन आलं तर त्या म च्या जाग्यावर अनुस्वार येतो आणि तो मागील अक्षरावर लागतो. जसं बघा, मी जर असं लिहिलं सम प्लस पर्क म्हणजे म पुढं व्यंजन न म पुढं स्वर न येता व्यंजन आलं तर ह्या म चा अनुस्वार होऊन तो मागील अक्षरावर लागतो आणि बनतं संपर्क. याला म्हणतो म ची व्यंजन संधी. म्हणजे दोन नियम आहे म च्या व्यंजन संधीचे. म पुढे कोणताही स्वर आला तर तो मागील म मध्ये मिसळतो आणि दुसरा नियम आहे, म पुढे कोणतंही व्यंजन आलं तर त्याचा अनुस्वार बनून तो मागील अक्षरावर लागतो. याला म्हणतो आपण म ची व्यंजन संधी. म ची संधी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद.